महान परमेश्वराची कृपा या सुंदरता उत्तर स्तुती प्रभू, धन्यवाद. परंतु देवादी देवा महान परमेश्वरा सुंदर कृपा की तू डोळ्याच्या भावीप्रमाणे भेटवण्याचा सामना केला आणि तुझ्या मोका दिला याच्या महान परमेश्वरा तुला झुकच्या ज्या प्रवेश निमित्तामध्ये म्हणतात झाले अल्फा ओमेगा आदिमान प्रारंभ शेवट मी सत्ता आहे जो कोणी मस्करी येतो त्याला मी पाणी देतो प्रभू तुला प्रार्थना धन्यवाद. आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत समर्पण करतो. जे बहिणी जे भाऊ येण्याच्या मार्गातील तर येशू प्रत्येकाला तू समयच्या ठेवण्यासाठी मी प्राप्त करतो माझ्या देवा. आणि आजची आराधना आरंभापासून शेवटपर्यंत सत्राच्या जे गीत होती जो संदेश होती त्या साक्षी होती तर येशूच्या सर्व प्रोग्राम आशीर्वादित करतो परमेश्वरा. तुला प्रार्थना करतो परमेश्वरा. या हप्त्यामध्ये राहत्या जे क्रीडे फास्टिंग होईल परमेश्वरा जे भाऊ बहीण त्या क्रीडे फास्टिंग करतील तर येशूच्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. कोणालाही कमजोर आशीर्वाद जातो तुझ्या कारण 3 दिवस उपवास बायबलमध्ये सांगितलंय चर्च परफेक्शन मध्ये येण्यासाठी परिपूर्ण होण्यासाठी प्रभू तुला विनंती करतो काय क्रीडे फास्टिंग मध्ये प्रत्येक भावाने भाग घेण्यासाठी तू मदत कर. तुला विनंती आणि प्रहार करतो. आजची आराधना हप्ताभराचे प्रोग्राम तू आशीर्वादित कर. पवित्र प्रभू तुला विनंती करतो आणि प्रहार नगराच्या जी उल्हासनगर मंडळी माणिकवती मंडळी नगर सारवा मंडळी परमेश्वर येळीची मंडळी चारही मंडळीचे विश्वासाने कुटुंब तुझ्या हातात समर्पण करतो. प्रत्येक कुटुंबावर तुझा दैनंदिन कुटुंबाच्या प्रत्येकाच्या जीवनात तुझी शांती समाधान दे. आणि पवित्र प्रभू तुला विनंती करतो का नवरीला जीवनाचा मुकुट देणं एक त्याला बळ वाटलं हा जो विषय चाललाय येशूच्या नावात राजा हा तू आशीर्वादित कर. तो करण्याच्या प्रत्येकाचा तू ताबा घे. परिसर संस्था सोडतो कुठल्याही धरणात संपूर्णच्या विरोधात शिकला त्याच्या कोणाला वाची कोणाला आकाशातील सुरक्षा शिकला काय बोलतो तर बापा तू साबा तुझ्या महिन्याच्या अत्यंत उपयोग घे. अरे किसांना पवित्र आत्म्याचा अभिषेक होऊ दे. कारण तो परमेश्वर बाहेर सांगतोय का काळाचे लक्षण पाहता तुम्ही स्वतःला सिद्ध करा. पवित्र प्रभूला विनंती प्रहार पुत्राच्या फलांना कार्यक्रमाने पण देवाची देवा तुझ्या आत्म्याने आणि हरे का तो पवित्र आत्म्याचा या भाऊ बहिणी यांच्या मार्गाने प्रत्येकाचे मार्ग मोकळे कर. समाजाच्या प्रत्येकाला येण्यास मार्ग मोकळे कर. जी काय आराधनामध्ये राहते ती आशीर्वाद कर. होऊ दे तुझा महिमा तुझा गौरव प्रत्येकाचा जीव आत्माने शेतकरी राहतो. हप्ताभराच्या पुढे आशीर्वाद कर. क्रीडा फास्टिंग तू आशीर्वाद कर आणि तुझ्या हाताने करून कर माझ्या बाप्पा तुला विनंती साहस होतो. आजची आराधना हप्ताभराचे प्रोग्राम दिवसभराच्या भेटी सर्व तू आशीर्वाद कर. जे लेकरांचे एक दिवस उपवास असतील अशा प्रत्येकाची मी आठवण करतो. प्रत्येकाची माग तू पूर्ण कर. प्रत्येकाच्या जीवनात तुझा महिमाने करतो. अनुग्रह कर दया कर तुझा आशीर्वाद कर. प्रत्येकाचा जीव आत्मा आणि शरीर तुझ्या हातात होतो. ही प्रार्थना धन्य तो काढणारा प्रवेश त्याच्या कोट आणि पवित्र नाव आमेन. सर्वांसाठी प्रभू आशीर्वादाचं करो की आज कंप्लीट 1 महिना झालाय का दुल्हनला नवरीला जीवनाचा मुकुट देणं हे प्रभूला बरं वाटतं. हे देवाची देवाला बरं वाटतं. हा मेसेज आपला चाललाय. आज आपण हा मेसेज फिनिश करणार आहोत की जो नवीन वर्षाचा मेसेज आशीर्वादाची रेस्टर प्रभू आमच्यासाठी देत आहे. मग आज ती घेण्याची आमची पात्रता झाली का? आज जर तो ब्लेसिंग आम्हाला घ्यायचा असेल तर पवित्र शास्त्र सांगते की आज आमचं जीवन हे त्याला आवडणार असावं. जर आमचं जीवन हे त्याला आवडणार असेल तर आमचा जीवनाचा मुकुट आमच्यापासून कोणी चिरू शकणार नाही. पण ज्यावेळेस आमचं जीवन हे त्याला न आवडणार असेल आणि या जगातल्या कोणाला आवडणार असेल तेव्हा तो जीवनाचा मुकुट मिळू शकेल का? नाही मिळू शकणार. मग जर हा जीवनाचा मुकुट आपल्याला घ्यायचा असेल तर बायबल सांगतं लूक चॅप्टर 6 अध्याय 46-48 वचन हे गेल्या हप्त्यात आपण पाहिलं. आपण मेसेज स्टार्ट करणार आहोत. आणि तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता मग ज्या गोष्टी मी सांगतो त्या का करीत नाही. बायबल सांगतं प्रभू परमेश्वर म्हणतोय मला प्रभू प्रभू तुम्ही मानता
खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा. कारण प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलंय की पुस्तके उघडली आणि एक पुस्तक उघडलं. एक पुस्तक म्हणजे जीवनाचं पुस्तक आहे आणि पुस्तके म्हणजे अनेक पुस्तके ज्याच्या ज्याच्या कर्मानी. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतंय मला प्रभूची मानताय, पण जे मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही का करत नाही. आणि जर आम्ही ते करत नाही तर हा जीवनाचा मुकुट मिळेल का? नाही मिळणार. हा जर जीवनाचा मुकुट आपल्याला मिळवायचा असेल तर बायबल सांगतं पुढे, जो कोणी माझ्याकडे येतो हा. व माझी वचने ऐकून हा. त्याप्रमाणे करतो हा. तो कोणासारखा आहे हा. हे मी तुम्हाला दाखवतो. बायबल सांगतं, प्रभू म्हणतो जो कोणी माझ्याकडे येतोय आणि मी सांगतो त्याप्रमाणे वागतोय. तो म्हणत नाही चर्च मध्ये वाग आणि नंतर बाहेर गेल्यानंतर मोकळं फिर, असं नाही सांगितलं. की ज्या गोष्टी मी सांगतो जो कोण ऐकतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो म्हणतो, तुम्हाला मी शिकवतो. मग त्या शिक्षणात जर गेलं तर मला जीवनाचा मुकुट मिळेल. पण ते शिक्षण इकडे चाललंय आणि दुनियातच पळतोय तर मुकुट नाही मिळणार. मी स्पष्ट सांगतो. हे लोकांना फसवतायत. नाही चर्च मध्ये गेला म्हणजे ख्रिश्चन झाला स्वर्गात गेला, नाहीये. जर जीवनाचा मुकुट घ्यायचा असेल तर प्रभूचे आम्हाला शिकवतोय. कारण पवित्र आत्मा कोण आहे? प्रभू येशू. मेसेज आम्हाला आमच्या बुद्धीने नकोय, आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मेसेज पाहिजे. आणि पवित्र आत्म्याच्या मेसेज प्रेरणेने जर मिळतोय आणि तो आम्ही ऐकून जर सोडून देतोय तर आम्ही प्रभूची इच्छा जगतो का? नाही. आणि म्हणून तो म्हणतो की मला प्रभूजी म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही. आणि जो कोणी त्या सांगण्याप्रमाणे करतो वागतो तो कोणा एका शहाण्या मनुष्यासारखा आहे. मी युट्यूबवर मेसेज प्रिंट केलेला आहे की शहाणा मनुष्य आणि मूर्ख मनुष्य. मी प्रिंट केलेला आहे. कारण प्रभू जशी नाही करतोय मी मेसेज प्रिंट करून टाकतोय. आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतोय की आपले संस्कार सुद्धा प्रभू काय करतोय? वाढवतोय. मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो ज्यांच्या ज्यांच्या घरात 5-5 तासात मोबाईल असतील तिकडे पाहू शकतील. आज समय हा डेंजर आहे. आपली इथे हीच आहे की आपल्याला फक्त लोकांपर्यंत वचन पोहोचवायचंय. काय पोहोचवायचंय? वचन. आमचे फोटो नको, आमचे चेहरे नको. प्रभू हे जिवंत वचन लोकांकडे जाऊ दे. कारण हे जिवंत वचन जर परमेश्वराचं लोकांकडे गेलं तर लोक काय होतील? पश्चातापी अंतःकरण घेतील आणि वचनाकडे वळतील. पण लोकांचं ते नाहीये, फक्त टाइमपास. आणि म्हणून तो इथं म्हणतोय की मला प्रभूजी मानता, पण मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही का वागत नाही. आणि जर वागता तर तुम्ही कोणा एका शहाण्या मनुष्यासारखे आहात. वचन तो कोणी एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. त्याने खोल खणलंय आणि खोल खणून खडकावर पाया बांधलाय. जसं आपण बिल्डिंग घरदार बांधताना काय करतो? खाली खडक लागला का पाहतो. का? कारण जर खडक लागला तर त्याच्यावर घर बांधलं तर ते घर खचत नाही. आज पुष्कळ घर खचतात. याचं कारण काय? कारण त्यांचा पाया खडकावर मजबूत नाहीये. आणि बायबल मध्ये घर कशाला इंडिकेट करतं? मनुष्याला. कोणाला? मनुष्याला. हे हाताने बांधलेल्या घराविषयी प्रभू कधीच विचार करत नाही. येशू ख्रिस्त कोणत्या घराचा विचार करतोय? हे तुमच्या आणि माझ्या घराचा. हे तर पवित्र आत्मा सुद्धा म्हणतो मला राहण्यासाठी घर पाहिजे. आणि दुसरा सैतान सुद्धा म्हणतोय ज्या माझ्या घरातून मी बाहेर निघालो त्यात मी पुन्हा जाईल. मग हे घर कोणाचं आहे? प्रभूचं आहे का त्या दुष्टाचं आहे? आणि जर हे घर प्रभूचं आहे तर हे घर पहिल्या प्रभूची गवई असेल. तर गवई असेल. कारण बायबल सांगतं जेव्हा ख्रिस्त आम्हाला निवडतो तेव्हा आमच्या जीवनात पहिली गवई असते. ब्रदर, गवई कशी पाऊलाच्या जीवनात झाली की हा पाऊल कसा होता आणि नंतर कसा झाला. मग आता मेसेज आम्हाला कळाली, वचनं आम्हाला कळाली, ठीक आहे आजपर्यंत नव्हते कळाले, पण आता कळून तर जीवन किती सुधारलंय. आणि म्हणून तो म्हणतो का ते ऐकून कोणी खोल खोदलं आणि खडकावर आपलं घर बांधलं. मग पूर आला आणि पाण्याचा ओघ त्या घरावर आदळला तरी त्याच्याने ते हलवले नाही. पूर आला, संकट. पूर कशाला निगेट करताय? संकट, क्लेश हे आले त्या घराला लागले पण ते घर कोसळलं नाही. का कोसळलं नाही? कारण तो कुठं बांधलं होतं? खडकावर. कशावर? खडकावर. हा खडक किती लोकांना कळालाय? हा खडक किती लोकांना कळालाय? बायबल सांगतं हा खडक प्रभू येशू मसीह. हा खडक कोण आहे? प्रभू येशू मसीह.
जगण्यासाठी आपल्याला आत्मिक शरीर मिळणं गरजेचं आहे. आत्मिक शरीर का? कारण एक तर ख्रिस्ताचं मंदिर आहे, नाही तर लुटारूंची गुहा आहे. मग आम्ही आमचं ठरवायचंय की आमच्यामध्ये आत्मा कोणाचा आहे. वचन मग पूर आला आणि पाण्याचा ओघ त्या घरावर आदळला तरी त्याच्याने ते हलवले नाही, कारण ते चांगले बांधले होते. परंतु जो ऐकून त्याप्रमाणे करीत नाही तो पाया वाचून मातीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. बायबल सांगतो का जो मनुष्य ऐकून त्याप्रमाणे वागत नाही. आता आम्हाला बघावं स्वतःला, मी असो, भाऊ प्रवीण असो, भाऊ अविनाश असो, भाऊ संतोष असो, आम्ही काय करतोय आम्ही आम्हाला बघावं. आम्ही याची त्याच्या उत्पत्ती करण्यापेक्षा आम्हाला बघावं की आम्ही कोणत्या रोडमध्ये चाललो. आम्हाला वचनं कळाल्यात, आम्हाला आज्ञा कळाल्यात, आम्ही बोलतो आम्ही प्रॉफिट मेसेज मध्ये आहोत. मग आज आम्ही काय करतोय? तो जर मार्ग धरलाय तर जेवणाचा मुकुट आहे का? कारण जे शारीरिक यहुदी ते यहुदी नाही, जे शारीरिक यहुदी ते यहुदी नाही. सुनता ही आत्म्याची हवी ती वचनाकून देहाची नाही. आज फक्त टाइमपास चाललाय, लग्न लावायचं म्हणून बाप्तिस्मा घ्यायचा, बाकी विषय संपला. कुठंतरी पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून कुठतरी मेंबर व्हायचं, बाकी विषय संपला. आत्म्याचा विचाराच नाही, फक्त आलंय चाललंय आम्ही बापदादी ख्रिश्चन. परंतु बायबल सांगतं नवरीला जीवनाचा मुकुट देणं हे प्रभूला आवडते. काय मी त्याची नवरी आहे का? आणि जर मी त्याची नवरी म्हणत आहे तर काय मी माझ्या पतीच्या आज्ञात आहे का? कारण बायबल सांगतं जो मनुष्य सुखून दाखवलाय, शून्य दाखवलाय, त्याने आपलं घर कशावर बांधलं? खडकावर. हा खडक कोण आहे? बायबल सांगतं गणतिकारात पहिलं पत्र 10 अध्याय 3 वचन. आणि सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्यामध्ये चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते. आत्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. प्रेज द लॉर्ड. तो खडक तर ख्रिस्त होता. आणि म्हणून प्रभू येशू मसीह म्हणतोय मला प्रभू प्रभू म्हणताय पण मी जे सांगतो ते करत नाही. काय करत नाही? मग द्या उत्तर की ज्यावेळेस आम्ही जगाच्या लालसेत उतरणार, जगाच्या बंधने करणार, तेव्हा आम्ही प्रभूची इच्छा जाणतो का? कारण तेव्हा आम्हाला जगात होईल, आम्हाला जगात मोठे पण करायचंय. मग देवाचं नाही, बघू नंतर. नंतर नाही. कल करे सो आज करे सो आप कर, और आप करे सो अभी कर. नाही आम्ही उद्या बघू. उद्या कुणी पाहिलं आम्हीच गीत गातो कल के भरोसे पे ना रहना. आणि आज म्हणतो उद्या बघू आणि आम्हीच गीत गातो कल के भरोसे पे ना रहना. कशाला गातो गीतात, कशाला सांगतो हिस्ट्री? आज जीवन पश्चातापी करणे, आज आत्ता या समयाला आहे ना, आजची आता याच क्षणी तू मनुष्या कर पश्चाताप. आजची आता याच क्षणी तू कर मनुष्या पश्चाताप. का? कारण फलभरमध्ये प्रभूचं आगमन होईल, त्यावेळेस पश्चाताप जर करतील तर मौका नसेल. कारण बायबलमध्ये एका व्यक्तीने पश्चाताप केला पण मौका मिळाला. कोण? यहूदा इस्कारियत. आम्हाला त्याच्यात नाही जायचं, आम्हाला प्रभूच्या भट्ट्यामध्ये जायचंय. जर प्रभूच्या भट्ट्यात जायचंय तर तो स्वभाव माझा पाहिजे, माझ्या गलती गुन्हा कळलं प्रभू समोर कबूल करायचे. हे साधने प्रभू येशू क्षमा करणार. जर आम्ही जर या जगाच्या त्याच्यात जर रोटीत चालतोय, जीवन जगतोय, तर आपला काय होईल? नाश होईल. आणि म्हणून त्याने सांगितलं का जो सत्य आहे त्याने आपलं घर खडकावर बांधलं. हा खडक कोण आहे? प्रभू येशू. हा खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे ब्रदर. आणि जर या खडकावर म्हणजे या वचनावर तुम्ही आणि मी जर स्थिर आहे ना, लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी स्थिर जर आहे ना, तर बायबल काय सांगते? रोमकरास पत्र 8 अध्याय 38 आणि 39 वचन. का? कारण आमचा खडक ख्रिस्त आहे आणि त्या वचनावर आम्ही स्थिर आहे. पण जेव्हा आम्ही फक्त स्वार्थी जीवन जगतो, स्वतःच्याच गरजेप्रमाणे विचार करतो आणि स्वतःचाच वाचण्याचा विचार करतो, तर आम्ही वाचल्या जाऊ शकणार नाही. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, मरण किंवा जीवन किंवा दूध दूध किंवा अधिकार 38 वचन
किंवा हल्लीच्या गोष्टी हा. किंवा होणाऱ्या गोष्टी हा. किंवा सामर्थ्य हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्य किंवा उंची किंवा उंची किंवा खोली किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही उत्पन्न झालेली वस्तू दुसरी कोणतीही उत्पन्न झालेली वस्तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून आपणास वेगळे करायला समर्थ होणार नाही. Praise the Lord. अगर मी जर त्या खडकावर स्थिर आहे, अगर त्या खडकावर माझं जीवन आहे, अगर माझं आयुष्य मी त्या खडकावर बांधलंय, बायबल सांगतं मरण देखील मला दूर करू शकणार नाही. का? कारण ऑलरेडी ख्रिस्ताने मरण जिंकलंय. ख्रिस्ताने मरण जिंकलंय. तर त्याच प्रीतीमध्ये आणि त्याच वस्त्रामध्ये मी स्थिर आहे तर जीवनाचा मुकुट तुमचा आहे. पण जर मी एका कारणाने ऐकेल आणि एका कारणाने सोडील आणि मी माझेच पाडे धरले किंवा माझाच मार्ग अनुसरलाय तर फायदा होईल का? नाही होणार. नाही होणार. कारण जीवनाचा मुकुट हा टाइमपास नाहीये ब्रदर. जीवनाचा मुकुट टाइमपास नाहीये. जीवनाचा मुकुट जर मिळवायचा असेल तर बायबल सांगतं आम्हाला तो मार्ग अनुसरावा लागेल. वचन दुसरे कारण माझी खात्री आहे की हा मरण मरण जीवन जीवन देवदूत देवदूत अधिपती अधिपती वर्तमान काळच्या गोष्टी वर्तमान काळच्या गोष्टी भविष्य काळाच्या गोष्टी भविष्य काळाच्या गोष्टी बले भले उंची खोली उंची खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू हा ख्रिस्त येशू हा आपला प्रभू हा याच्यामध्ये देवाची हा आपल्यावरील जी प्रीती आहे हा तिच्यापासून तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला हा समर्थ होणार नाही. विभक्त की ज्या ख्रिस्ताने आम्हाला प्रेमात बांधलंय ना त्या प्रेमापासून आम्हाला दूर कोणीच करू शकणार नाही. का? कारण ख्रिस्ताचं प्रेम आमच्यात आहे. ख्रिस्ताचं प्रेम आमच्यात आहे. आणि मग ख्रिस्ताचं प्रेम स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे हे मला सांगा. निस्वार्थी वाटलं राईट. कसं निस्वार्थी? त्याने स्वतःच नाही बघितलं. त्याने स्वतःला झोकून दिलंय. त्याने स्वतःला युद्धाच्या हातात समर्पण केलंय. हे बाबा काय करायचंय भावा तू लवकर करून घे. ज्या कोणाला तू पाहतोयस ना ज्या कोणाचा शोध घेतोयस ना तो येशू मी आहे. ज्या तिसऱ्या आपण बोलतोय ते सगळे काय झाले खाली पडले ब्रदर. मी तो आहे. भुई सफाट झाली. त्याने स्वतःला समर्पण केलंय. आता आम्ही काय करतोय? आम्ही काय करतोय? आम्ही फक्त जगाला समर्पण होतोय. वचन एकाने एकाने सोडून द्यायचे. जीवनाचा मुकुट एवढा सोपा नाही. जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी आज या भूमीवर राहताना मी काय करतो? मी काय करतो? प्रभू प्रसन्न ठेवतोय का दुनियाला प्रसन्न ठेवतोय? बऱ्याचशा लोकांचं जीवन काय चाललंय? दुनियाला प्रसन्न करणे, दुनियाच्या इच्छेने वागणे, दुनियाच्या व्यापुल्या करणे. काय फायदा होणार? आज जर प्रभू उतरला तर मी कुठं आहे? आज जर मला जीवनाचा मुकुट मिळवायचा आहे तर माझं जीवन मनुष्याला आवडणार नसेल, देवाला आवडणार असेल. कारण जेव्हा मी मनुष्याला आवडणारे जीवन जगेल तेव्हा देव माझ्यावर प्रसन्न होऊ शकणार नाही. का? कारण जो मनुष्य खुश होतो मी त्याच्या कंट्रोलमध्ये त्याच्या इच्छेने वागेल म्हणजे तिथं वचन तुटल्या जाणार. तुटल्या जाणार. पण जर मी देवाच्या इच्छेने जीवन जगतोय तर जगातले काय करतील? आम्हाला बुराईच म्हणतील. का? कारण त्यावेळेस आम्ही आमच्या देवाचं कार्य सिद्धीस ठेवलं. हे करण्यासाठी ख्रिस्ताचं प्रेम आमच्यात पाहिजे. कोणाचं? ख्रिस्ताचं. जगाचं नाही. आणि देवाने निस्वार्थी प्रेम आमच्यावर केले. जर तोच प्रीतीचा आत्मा आमच्यात आहे तर आम्ही सुद्धा एकमेकावर निस्वार्थी प्रेम करू. निस्वार्थी. त्यात कुठला स्वार्थ नसेल. त्यात एकच स्वार्थ असेल जीवनाचा मुकुट. जीवनाचा मुकुट. मग हा जीवनाचा मुकुट आज माझ्यासाठी रेडी. पण मी रेडी झालोय का? कारण उच्च तुम्हाला माझी खात्री आहे की माझी खात्री आहे की मरण मरण जीवन जीवन देवदूत देवदूत अधिपती अधिपती वर्तमान काळच्या गोष्टी वर्तमान काळच्या गोष्टी भविष्य काळच्या गोष्टी भविष्य काळच्या गोष्टी. बघा बायबल सांगते तो म्हणतो वर्तमान काळ म्हणजे पुढे. वर्तमान काळ म्हणजे काय? चालू आत्ताच्या गोष्टी. त्यानंतर भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय? मागे झालेल्या गोष्टी आम्हाला दूर करू शकत नाही. का? कारण आम्ही खडकावर आहेत. कशावर आहेत? आम्ही जर मातीत येत ना धुळीत येत ना धूळ माती हे दोन्ही सांगतात. धूळ माती लक्षात ठेवा.
सैतानाची सुद्धा संतान धूळमातीप्रमाणे आणि अब्रामाची सुद्धा संतान धूळमातीप्रमाणे, लक्षात ठेवा. मग आता मी खडकावर आहे का धुळीत आहे? धुळीत म्हणजे जगी गोष्टी, धूळ मीन्स जगी गोष्टी. पाऊस म्हणतो ना, ही थंडवत मी काय समजली? धूळ, केर, कचरा. लक्षात ठेवा. आज जर आम्ही अब्रामाची संतान म्हणतो तर अब्रामाची संतान सुद्धा रेतीसारखी धुळीसारखी आहे, आदामाची संतान सुद्धा धुळीसारखी आहे आणि त्या दुष्टाची संतान सुद्धा धुळीसारखीच आहे. लक्षात ठेवा. पण फरक हा असेल, जर आमचा खरं ख्रिस्त त्यावर आम्ही स्थिर आहोत, महापूर लाटा येतील, संकट येतील, पण त्याच्या प्रेमापासून आम्हाला दूर कोणीच करू शकत. मरण देखील नाही म्हणजे काय? जीवनाचा मुकुट मिळणार. मरण देखील आम्हाला दूर नाही करत म्हणजे जीवनाचा मुकुट 100% आम्हाला मिळणार. कसा? प्रभूची तिथं आम्ही असणार का? आम्ही त्याच्यापासून दूर होत नाही. पण ज्या वेळेस येत्या बागेमध्ये तो दुष्ट आला आणि त्या दुष्टाने प्रभूपासून दूर नेलं, दूर. मग सेम कंडिशन प्रभूने आम्हाला एकत्रित केलं, पण कोणत्या दुष्टामुळे आम्ही दूर जातोय ते बघावं ना. बायबल आहे. याच्यासाठी आम्हाला आमचं घर त्या खडकावर वाचवावं लागेल. मग मी निस्वार्थीप्रमाणे वागतोय का स्वार्थीपणाने ठेवतोय? कारण तो म्हणतो मरण देखील मला ख्रिस्ताच्या प्रेमापासून अलग करू शकत नाही. का? तर त्याने जगावर पहिलं निस्वार्थी प्रेम केलं होतं, त्याने कुठलं स्वार्थ ठेवून प्रेम नाही केलेलं. मग आज आमच्यात जर तो आत्मा आहे तर आमचं जीवन देखील त्या परमेश्वराला आवडणार असेल, आणि जेव्हा आमचं जीवन त्या परमेश्वराला आवडणार असेल तेव्हा आम्हाला जीवनाचा मुकुट मिळेल. आणि म्हणून तो पाऊलुस 1 कोरिंथिया 3 अध्याय 9 ते 11 वचन मला पाहिजे. वचन काय सांगते? कोरिंथीकरास पहिले पत्र 3 अध्याय 9 ते 11 वचन. कारण आम्ही देवाचे संगतीचे कामकरी आहोत. कोणाच्या? वचन काय सांगतंय? आम्ही देवाच्या संगतीचे कामगार आहोत. आता आमच्या संगत्या कुणाबरोबर आहे? म्हणून पाऊलुस म्हणतो दुष्ट संगतीने चांगल्या चालीरीती बिघडताय. तो म्हणतो पहिला पॉईंट, कारण आम्ही देवाचे संगतीचे कामकरी आहोत. देवाच्या संगतीचे कामकरी आहोत. तुम्ही देवाची शेतकी, देवाचे बांधकाम आहात. देवाचे बांधकाम जगातल्याचे नाहीये ब्रदर. आणि मग देवाचं बांधकाम म्हणलं जगातल्याला आवडेल का? आज जर आम्ही देवाचं बांधकाम आहोत म्हणजे देवाचं मंदिर बनतंय, लक्षात ठेवा, ते जगाला आवडेल का? बरोबर. म्हणून पाऊलुस म्हणतो तुम्ही शेती, देवाचं बांधकाम आणि देवाचे संगतीचे कामकरी आहोत. कारण आम्ही देवाच्या संगतीचे कामकरी आहोत. तुम्ही देवाची शेतकी, देवाचे बांधकाम आहात. देवाची जी कृपा मला दिलेली होती. देवाची कृपा. आता काळ कोणता चाललाय? मग आज आमच्यासाठी त्यांनी कृपा बंद केली का? मग पाऊलुस म्हणतो देवाची कृपा माझ्यावर केली होती, तिच्याप्रमाणे शहाण्या मुख्य कारागिरासारखा पाया घातला आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो देवाची कृपा माझ्यावर केली, त्या कृपेनुसार देवाने शहाण्या, कोणत्या? शहाण्या मनुष्यासारखा मी पाया खडकावर घातला आहे. कशावर? कारण प्रभू म्हणलाय, मला प्रभूजी म्हणताय, पण मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही? कारण तरी 2 मनुष्य दाखवले, एक शहाणा आणि एक मूर्ख. आता पाऊलुस म्हणतो देवाने जी कृपा माझ्यावर केली, त्या कृपेच्या अनुग्रहाने, त्या कृपेवरून का मी तिच्याप्रमाणे शहाण्या मुख्य कारागिरासारखा. कोणत्या? शहाण्या मुख्य कारागिरासारखा. आता शहाण्याने घर बांधताना कशावर बांधलं? खडकावर. त्याला शहाणा का म्हटलंय? त्याने घर कशावर बांधलंय? खडकावर. तो खडक कोण होता? प्रभू येशू. पाऊलुस पण काय गवाही देतोय? का मी शहाण्या मनुष्यासारखा, कारागिरासारखा पाया घातला आहे आणि दुसरा त्यावर बांधतो. आणि म्हणून पहिल्या मंडळीचा पालक कोण आहे? पाऊलुस. एफेस मंडळीचा पास्टर कोण होता? पाऊल. किती टक्के पीक मिळालं?
100%. किती टक्के? 100%. आता याच्यावर मंडळी घर बांधित 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 चालले. आता आपण 7व्या मंडळीमध्ये आहोत. कुठे आहोत आपण? 7व्या मंडळीमध्ये आहोत. आता या मंडळीतून आम्हाला बाहेर पडायचंय. इथं बसायचं नाही. जर इथं बसलो तर चॅप्टर विसरून जाईल, चुकून जाईल. का? कारण या मंडळीतल्या लोकांना काय म्हणतोय तो कसा आहे? तुम्ही उघडे, नग्न, आंधळे, भिकारी, दारिद्री. पण आज जगातला माणूस म्हणतो मी लय करोडपती, मी लय टायकोट घातला, मी लय भारी कपडे घातले तर मी लय. पण प्रभू म्हणतो या मंडळीला तू नग्न आहेस, तू भिकारी आहेस, तू दारिद्र्य आहेस, तुला दिसत नाहीये, तुला मी बसलं देतो. तू माझ्याकडे येऊन शुद्ध केलं सोनं विकत घे, तागाने तलब केले होता नेसावाला तू माझ्याकडून घे. जर आज मेसेज आम्हाला मिळाला बाईले प्रणाम करून तर आम्ही या मंडळीतून बाहेर निघावं. का तो मेसेज त्यांनी दाखवलाय त्या मेसेजनुसार जीवन जगावं, ताकी आम्ही या मंडळीतून बाहेर पडतो. त्यानंतर हा कॅप्चर प्रभू येशू मसीह आम्हाला अटॅच होईल, डायरेक्ट रॅप्चर. हे बायबल सांगते. पण जर या 7व्या मंडळीतून जर आम्ही राहिलो तर कॅप्चर मिस होऊन जाणार. लक्षात ठेवा. कारण पहिल्या मंडळीचा त्याने पाया घातलाय पाऊलुसने इफिसीचं. का तो म्हणतो खडकावर. कुठे? खडकावर. शहाण्या कारागिरासारखा, कुशल कारागिरासारखा मी फाउंडेशन केलंय. आता त्याच्यावर जो कोण बांधतोय मग नंतर इथं 60%, इथं 30% आणि इथं किती टक्के? 0 बजेट. त्यानंतर 7%, 30% आणि आता इथं किती टक्के मिळणार? 100%. 100%. का तो पहिला, तो सेवट, तो पहिला जो मेसेज या मंडळीमध्ये प्रीच झालाय तोच मेसेज या मंडळीमध्ये प्रीच होणार. आजच्या पालकाला चॅप्टर सुद्धा समजत नाही तुझं. कारण मला विचारलं बऱ्याचशा लोकांनी, मास्टर हे उलट का लावले तुम्ही, हे वरून खाली पाहिजे तुम्ही. म्हणलं खाली नाही जायचं साहेब, आम्हाला इथून वर जायचंय, वर जायचंय. मॅथ्यू 13 100:7:30 सांगितलं. मार्क मध्ये 7:30:30:7 आणि 100 सांगितलं. त्याचा अर्थ काय? केवळ नाही आता जे नवीन ख्रिश्चन होणार ना ते लगेच स्वर्गात जाणार पहिले ते शेवट. हो त्याचा अर्थ तो नाहीये. तो मेसेज पहिल्या मंडळीमध्ये प्रीच केला तोच मेसेज आज या लवांच्या मंडळीमध्ये असणार आहे. आणि तिथं 100% भीक मिळालं, आज तिथं 100% भीक मिळणार. आज जर याच्यात जायचं असेल तर आम्हाला मेसेज मध्ये स्थिर राहावं लागेल. आणि म्हणून पाऊस म्हणलाय का मी कुशल कारागिरासारखा पाया घातला आहे आणि दुसरा त्यावर बांधतो. परंतु प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधतो याविषयी जपावे. मग यांनी जपलं नाही ना. मग पैशाच्या लालसेपोटी विकले गेले मेसेज. कोणी काय प्रीच केलं, कोणी काय प्रीच केलं, कोणी काय प्रीच केलं. आता किती संस्था की संस्था सोडून त्या भोजन सुद्धा नाहीये, पण आम्ही दान मिळाले स्वर्गात गेले म्हणतात. काय फायदा होईल? कोण कसा मानतो याने जपावं. कारण येशू ख्रिस्त जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाच्याने घालवत नाही. प्रेज द लॉर्ड. पाऊलाने कुठल्या नावात बाप्तिस्मे दिले? प्रभू येशू मसीह यांच्या नावामध्ये दिले. मग आता जो पाऊलाने फाउंडेशन घातलंय त्याच फाउंडेशन वर जर तुम्ही आणि मी उभा आहे आम्ही पडतो का? कारण लाटा आणि पूर कशाला तिकीट करतात? हे संकट, क्लेश. आज आम्ही बाप्तिस्मे कुठल्या नावात देतो? प्रभू येशू मसीह यांच्या नावात देतो. यहोशुआ नाही, यहोवा मेशिया नाही. काही झेंड्याखाली बसते, काही कुठं फिरते, कोणी बुटकुळे मारिते, त्याचा मला काही घेणं नाही. आणि बाप्तिस्मा घेणं म्हणजे पूर्ण. जसा ख्रिस्त मातीत पुरला तसं आम्हाला पाण्यात पुरायचंय तर आमचा बाप्तिस्मा आहे. अन्यथा नाही, अन्यथा नाही. आज आपला पहिला मनुष्य पाण्यात पुरून आपल्याला नवीन जन्मात चालायचंय. आणि म्हणून तो म्हणतो का मी पाया घातला आहे तर जो कोण त्याच्यावर बांधित आहे त्याने जपावे. कारण येशू ख्रिस्त जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाच्याने घालवत नाही. स्पष्ट सांगितलंय. येशू ख्रिस्त जो पाया मी घातलाय त्याच्या वाचून दुसरा पाया कोणालाच घालता येत नाही, कोणाला. आणि म्हणून हा पाऊलच म्हणतो जो सुसमाचार मी तुम्हाला प्रीच केला, जो सुसमाचार मी तुम्हाला सांगितलाय तो सोडून दुसरा जर कोणी प्रीच केला तो दूध जरी असला तर तो शापित असतो, शापित. आम्ही घडी घडी फिरतो त्या कुंभाराच्या चाकासारखं. कुंभाराचं चाक असतं ना, फिरतं ना. कशासाठी? कशासाठी?
मातीचे भांडे बनवण्यासाठी. गॉड ब्लेस यू, राईट. भांडं मटका बनवण्यासाठी. मग यांचं जीवन आहे असंच चाललंय. हेही पाळत चालवतो, तेही पाळत चालवतो, ही मिनिस्ट्री चालती, ती मिनिस्ट्री चालती. ते भांड नाही आहे ब्रदर, तो ख्रिस्त घडवणार आहे. पण ते भांड मातीचा गोळा चाकावर ठेवला जातो, ते चाक फिरतं, पण तो गोळा स्थिर राहतो, स्थिर. आणि त्याच्यानंतर कुंभार त्याला पाहिजे तसा आकार देतोय. सेम टाईम जर मी स्वतःला प्रभूच्या हातात समर्पण केलं, तो चक्र फिरवतोय, पण मी जर स्थिर आहे तर बर्तन प्रभू येशू मसीह बनवल. आणि तो बर्तन म्हणजे त्याच्या मंदिरातच बर्तन बनवल. कारण बायबल सांगतोय का तुम्ही देवाची इमारत बनत आहात. देवाची इमारत, दुष्टाची नाही. जर मी दुष्टाची इमारत बनतो तर जीवन व्यर्थ. कारण प्रभू म्हणतोय तुम्ही ती लोकांची गुहा करीत आहात. कारण जेव्हा मेसेज कळालाय, वचन कळालंय, पण मी स्वार्थीपणामध्ये जीवन जगतोय, मी स्वार्थीपणाने जर चालतो तर सॉरी जीवन व्यर्थ होईल. कारण प्रभूचं आगमन नजीक आहे, प्रभूचं आगमन नजीक आहे. आणि म्हणून तो म्हटला, काय म्हटला वचन? जर कोणी या पायावर सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, दसकट यांनी बांधले तर प्रत्येकाचे काम उघड गेले. प्रत्येकाचे काम उघड होणार आहे. आणि म्हणून आपण स्पष्ट बोलून दाखवत असतो की सेवा काही सोपी नाही, प्रत्येक आत्म्याचा जबाब द्यावा लागणार आहे. आज पुष्कळ लोक, आता ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी, कारण तुमच्या सगळ्यांच्या घरात 50-50, 7-7 हजाराच्या टीव्ही आहेत, बरोबर. बाकी रोजची रोज ऐकत का पिक्चरचे गाणे ऐकत बसते, मला काही त्याशी घेणं नाही. पण दिनाकरण आणि विशेष गवई सांगतो मी तुम्हाला, संन्यासी ब्रदर यांनी 1988 साली त्यांच्याविषयी भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी परवा प्रूफ झाली. 1988 मध्ये भविष्यवाणी केली होती, तेव्हा दिनाकरण होती त्यावेळेस. कारण नगरमध्ये आपला मेसेज मिळाला होता. एका काळे ब्रदरने विचारलं होतं, पास्टर तुम्ही बर्तन कुठल्या नावात देता म्हणून. त्यांनी काय उत्तर दिलं होतं, मी प्रभूच्या नावाने घेतलाय, पण ज्यांना जसं पाहिजे मी त्यांना तसा देतो. 88 मध्ये ब्रदर संदेश अंकलने भविष्यवाणी केली त्या व्यक्तीविषयी की पॉल हा रडताना मी पाहतोय. झालं पूर्ण गेल्या हप्त्यामध्ये. लोकांना सोनं घालायचं नाही म्हणतात. घरात किती किलो सोनं मिळालं? 180 कोटी. किती? 180 कोटी टॅक्स भरला नाही. हा देव होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. का? प्रभूने ऑलरेडी टॅक्स भरलाय. बायबल सांगतं प्रभूने ऑलरेडी टॅक्स भरला. पेत्रा जा, पहिला मासा येईल, तो मासा काय कर, तोंड खोल, जर नाणं मिळेल तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी टॅक्स भर. तो खुद आज भी चिंता आहे. किती ख्रिश्चन वाचतील एका पॉईंटवरून चॅलेंज करून सांगतो आज मी तुम्हाला. किती ख्रिश्चन सेवक असू द्या ना, बिशप असू द्या, त्याच्यासाठी दुल्हनला जीवनाचा मुकुट देणे प्रभूला आवडते. आणि दुल्हन हमेशा ठेवून वागेल, वचनाला बदल ठेवून वागेल. आता आपल्या लोकांचे भ्रम आहेत, नाही मी चर्च मेंबर झालो स्वर्गात गेलो, पाळकाला दशमून दिला, दान दिलं, स्वर्गात गेलो. बाहेर काही नाही, सैतान हा टपलेला आहे. आज आपलं जर खरोखर वाचायचं असेल तर जगाचा विचार करून आम्ही तारणात जाऊ शकणार नाही. बरेचशा लोकांचं जीवन असतंय का तिकडे गेले का त्यांच्यासारखं, इकडे आले का यांच्यासारखं, पण नाही. आज आपण लास्ट मुमेंट मध्ये आहोत. प्रभूचं आगमन पलभर मध्ये सुद्धा होईल. की पाऊलच म्हणतो जो कोण याच्यावर रचतोय तो सोनं, गवत, चांदी, रुपा, पैसा कशाने बाधित असेल. कारण हा एवढा गॅप कशात गेला होता? सोनं, रुपा आणि पैसा. कशात? सोनं, रुपा आणि पैशात हा गॅप गेला. त्यामुळे चौथ्या मंडळीमध्ये काय आलं होतं? मरण. कारण मत्तईच्या पुस्तकात 7, 100, 60 आणि 30 बरोबर. इथं चौथ्या मंडळीमध्ये 0% म्हणजे टोटली मरण. आणि त्याच्यानंतर इथं परत प्रभूने लुथरचं मन खोललं आणि मग लुथरने 30% पीक दिलं. त्याच्यानंतर वेस्लीचं मन खोललं, वेस्लीने 60% गॉस्पेल पूर्ण प्रीच केला. आणि भाई ब्रानमला प्रभूने निवडलं, त्याने 100% गॉस्पेल प्रीच केला. जर त्या मेसेज मध्ये राहिला तर तुम्हाला आणि मला जीवनाचा मुकुट मिळेल. नाही तर मी रात्र दिवस पळतो, मी काही केलं तर स्वर्गात जाईल. हा भ्रांतीचा आत्मा माझ्या माइंड मध्ये कधीच नसतो. ज्याला पटेल त्याने बोलवा, नाही पटेल बोलू नका, वादा नाही. पण प्रभूच्या वचनात मी भेद करणार नाही. कारण प्रभूचं आगमन हे दाराचे आहे. प्रभूचं आगमन दाराचे आलंय. मग आज मी सेवा करतो किंवा आज मी घर बांधलंय, प्रभूने आम्हाला निवडलंय, मग हे कसं? आम्ही त्यात स्थिर कितपत आहोत? कारण तो म्हणतो जो बांधतोय तो कोणी असू द्या, सेवक असू द्या, विद्वान असू द्या, कोणी असू द्या, जो बांधतोय ना त्याने आपलं काम सांभाळावं. का? कारण
तर प्रत्येकाचे काम उघड केले जाईल. उघड केले जाईल. कोणता दिवस असेल तो? न्यायाचा दिवस उघड केले जाईल. कारण तो दिवस ते उघड करील. उघड करील. तो दिवस ते उघड करील. का? कारण त्यावेळेस अग्नीचा वर्षाव होणार आहे. लक्षात ठेवा, अग्नीचा वर्षाव. पण जर हा महाअग्नी आपल्यात नाही तर या जगाच्या नाशाबरोबर नाश होईल. आणि मग जो ग्रुप आमच्याबरोबर असेल त्यांचा पण काय होईल? नाश होईल. बायबल सांगते. आणि मग तेवढ्या आत्माचा जबाब हा कुणाला द्यावा लागेल? पाळकाला. ब्रदर, पाळकाला. हे लक्षात असू दे, हे लक्षात असू दे. आणि म्हणून आज जर आपल्याला हा जीवनाचा मुकुट मिळवायचा असेल तर आज माझं काम कसं आहे, कसं चाललंय आणि हा खडक कोण आहे, या खडकात मला राहणे. मी स्पष्ट सांगतो, खडकावर राहणं, खडकात राहणे म्हणजे त्याची वचन आणि आज्ञा पाळणे. जर त्याची वचन आणि आज्ञा पाळली तर त्या खडकावर आम्ही स्थिर आहेत, त्या खडकाच्या चिरेत आहोत. पण फक्त इकून सोडणार आम्ही आमच्याच पाण्याने चालतो तर त्या खडकातून, त्या चिरेतून आम्ही बाहेर जातो. आणि जेव्हा खडकातून चिरेतून बाहेर जातो तेव्हा आमचा नाश होईल. का? कारण यशाचं पुस्तक 51 अध्याय पहिलं वचन मला पाहिजे. बायबल काय सांगते? यशाया 51:1. जे तुम्ही न्यायपणाला अनुसरता, जे तुम्ही यहोवाला शोधता, ते तुम्ही माझे ऐका. प्रभू स्पष्ट म्हणतो, जे तुम्ही देवाला भिवून वागणारे, जे तुम्ही देवाच्या मागे चालणारे, तो पुन्हा म्हणतो ते तुम्ही माझं ऐका. का? ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढले होते. प्रेज द लॉर्ड. ज्या खडकातून, काय सांगते बायबल? ज्या खडकातून तुम्हाला खोदून बाहेर काढले. खडक कोण पाहिला आपण? प्रभू येशू. हा खडक कुठं खोदला? कुठं खड्डा पडला? क्रूसावरती बरगडीमध्ये भाला घातला. त्याच वेळेस रक्त आणि पाणी बाहेर पडलं. एक जीव बाहेर येताना, एक जन्म घेऊन येणार अपत्य बाहेर येताना काय पडतं? रक्त, पाणी आणि नंतर जीवन. प्रभू येशूमध्ये क्रूसावर गेला, त्याने भाला कुशीत घातला, त्यावेळेस रक्त, पाणी आणि जीवन बाहेर पडलं. ते जीवन तुम्ही आणि मी होतो. आजच्या खडकाकडे आम्हाला बघावं लागेल. आजच्या खडकाच्या चिरेतून तुम्हाला मला बाहेर काढलं, तिकडे बघावं लागेल. आज आमचा उद्देश काय? क्रूसाच्या निशान, आगे बढ़ जवान, पीछे न हटना कभी. येशू हे तेरी चट्टान. काय? येशू माझा चट्टान आहे? यस यस. मग मी कोणाला पावती होऊन जगतोय? मध्ये जातोय. कशाला जातोय? पालकाला बघायला? तुमच्या भावना घेऊन का फक्त टाइमपास करायला? बायबल सांगतंय त्या खडकाच्या चिरेतून तुम्हाला खोदून काढले, त्याकडे लक्ष लावा. का? कारण माझा आशीर्वाद, मला जीवन कुठे आहे? राईट. कुठे? क्रूसावर. का? 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 कारण जिथं आत्मा जातो तिथं तो असतो. माझ्या प्रभूने आत्मा कुठे सोडला? क्रूसावर. आज जर त्या क्रूसाचा जीवन माझ्यात आहे तर तो आत्मा 100% माझ्यात आहे. पण जर मी क्रूसाचं जीवन सोडितोय आणि जगाचं जीवन निवडितोय तर जशी कंडिशन लोटाची झाली तशीच कंडिशन लाखो ख्रिश्चनाची होणार आहे. प्रभू निवडतोय, प्रभू बाहेर काढतोय, परंतु ते जगी गोष्टीसाठी मागे वळून बघते आणि ती मागे वळून बघते म्हणजे ती स्वतःचा नाश करून घेते आणि तिच्यामुळे पूर्ण कुटुंबाचा नाश झाला. आज देयचा धनी प्रभू येशू मसीह आज आपल्याला त्याने निवडलंय, आज या मेसेज मध्ये ठेवले तर आपलं काम असेल का ज्या खाचेच्या खळगीतून वचन असतं. तुम्ही ते धार्मिकतेस अनुसरणारे, परमेश्वराला शरण जाणारे ते माझे ऐका. ज्या खडकातून तुम्हा खोदून काढिले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हाला खणून काढिले त्याकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. आता आपल्या हाताला जखम झाली, चाकू लागला किंवा तव्याचा चटका भाजला किंवा काय झालं तर आपण रात्रदिवस कशाकडे बघत बसतो? का? जखम झाली ना. बरोबर ना. जखम झाली, लागलं ती, बघा ना किती लागलं, तोंडवर बसून सांगतो. प्रभूच्या हातात खिळा ठोकलाय. काय ठोकला? खिळा ठोकला.
मग आता मला सांगा, तुमच्या हाताला फोड आलाय, तुम्ही त्याच्यावर मेहंदी काढणार का? काढणार का? काढणार का? का? कारण जखम झाली. अरे मग तुम्ही म्हणता मी प्रभूचं शरीर आहे, हातात खेळा खूप असलाय, त्या हातात तुम्ही मेहंदी काढणार आहे कोण? आणि जर काढतो तर माझं लक्ष त्या खळग्याकडे नाही, माझं लक्ष जगात. कारण पाऊस सॉरी याच्यात मी स्पष्टपणे म्हणतोय, ज्या खात्याच्या खळग्यातून, खळगा म्हणजे खड्डा, खड्डा ज्या खड्ड्यातून तुम्हाला आणि मला बाहेर काढलंय त्या खड्ड्याकडे आम्हाला बघायचंय. तो खड्डा कोण आहे? प्रभू येशू मसीह. तो खड्डा कधी पडला? योहानचं पुस्तक 19 अध्याय 34 वचन. हा खड्डा कधी पडला? योहान 19:34. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. हा, किती जणांनी? एकाने त्याच्या कुशीत भाला खुपसला. तेव्हा लागले रक्त आणि पाणी बाहेर निघाले. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते जे शिपाई किती होते त्यातल्या एक जणाने भाला घेतला आणि देवाच्या कुशीत मारला. आणि मग मला सांगा, भाला मारल्यानंतर तिथं खड्डा नाही पडणार का? हा, खड्डा पडणार का नाही? खड्डा मीन्स खळग मीन्स खड्डा, समजताय ना? खड्डा, खळगी, खळगी कशाला म्हणतात? खड्ड्याला म्हणतात. ज्या शिपाईने भाला मारला तिथं खड्डा पडला आणि खड्डा पडल्यानंतर पहिलं रक्त, दुसरं पाणी आणि तिसरी स्टेप देवाने आत्मा सोडला. की जसं बीज दुनियात येण्यासाठी, एक मूल जन्माला येण्यासाठी पहिलं रक्त, नंतर पाणी आणि नंतर जीवन बाहेर प्रगट पडतं. तर ते जे जीवन बाहेर पडलं होतं ते कोण आहे? तुम्ही आणि मी. मग आज या भूमीवर जीवन जगताना मला त्या खळग्याकडेच बघावं लागणार आहे का? कारण तो खळगा भरून काढायचं काम चाललंय. तो खळगा जर घर बांधताना आपण कुठं जरी वीट लागत असली तर आपण काय म्हणतो? आर्थिक विटात का? तिथं आर्थिक वीट बसणार आहे. मग आता ख्रिस्ताच्या शरीराची रचना चालली, तुम्ही पवित्र मंदिर बांधल्या जातात, पण त्याच्यात पवित्र असेल आणि मी अपवित्र, त्याच्यात कसं काय बसू शकेल? कसं काय बसू शकेल? आणि या पवित्रता कशाने येईल? बायबल सांगतं तर त्याचं वचन पाळल्याने, त्यांची वचन आणि आज्ञा पाळल्याने. सेंट, पावडर, लिपस्टिक, बोरोपलस, भरपलस लावल्याने पवित्र नाही. बायबल सांगते पवित्रता कधी येते? देवाचं वचन आणि आज्ञा पाळल्याच्या नंतर. पण जर त्या वचनात मी खिचडी केली किंवा मिक्सिंग करून जीवन जगतो तर बायबल सांगतं दुप्पट शाप आमच्यासाठी असते. कारण याच्या भविष्यात स्पष्टपणे सांगतो की ज्या खाचेच्या खळग्यातून तुम्हाला बाहेर काढलं त्याकडे तुम्ही पहा. कारण मोशाने जिद्द धरली, हट्ट धरला, प्रभू मला गॉड ब्लेस यू, मला तुझा चेहरा पाहायचा आहे. प्रभू काय म्हणला? इकडे ये, त्या खडकावर माझ्या पाठी एक जागा आहे, चिरलेला खडक. गॉड ब्लेस यू. प्रभूची इच्छा असेल मेसेज देईल मी की या खडकावर ये, या खडकाच्या चिन्हामध्ये मी तुला छिपकून ठेवीन. जेव्हा तू पुढे जाईल तेव्हा माझा 5 मोरा भाग तुला मी दिसेल. तो खुदा आज मी चिंता आहे, आज मी चिंता आहे. आज आम्हाला काही धन्यते अंतकरणाचे सुद्धा त्या देवाला पाहतील म्हणजे आम्ही प्रत्यक्षात पाहू शकतो. काच करणार हा कृपेचा काळ चाललाय. आम्ही फक्त आमचं हृदय क्लीन करावं. बस ख्रिस्ताला तुमचा धंदावत नकोय, ख्रिस्ताला तुमचा वैभव नकोय, ख्रिस्ताला फक्त तुमचा अंतकरण पाहिजे. आणि ज्यावेळेस त्या अंतकरण तुम्ही प्रभूसाठी समर्पण करता, चॅलेंज करतो, होली स्पिरिट पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यामध्ये बसेल आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यामध्ये बसतो म्हणजे तुम्ही ख्रिस्ताला 101% पाहता. पण ज्यावेळेस दुष्टाईने घेरलंय, दुष्ट विचार त्यामध्ये आहेत आणि चर्चेमध्ये बसतोय किंवा बायबल वाचतोय किंवा स्वयं तो करतोय, हे फक्त दिखाऊपणा आहे. हे स्पष्ट सांगतो का? कारण प्रभूचं आगमन हे नजीक आहे. आणि म्हणून शिपायातल्या एकाने जेव्हा भाला खुपसला तेव्हा त्याची कुशीत चीर पडली, रक्त, पाणी आणि आत्मा बाहेर पडला. आज त्याच कुशीत तुम्हाला आणि मला जायचंय, त्याच कुशीत. कारण जेव्हा पेत्र हेरोदाच्या ताब्यात होता तेव्हा प्रभू त्याच्या कुठे हात लावला? कुशीला. पेत्रा उठ, पेत्रा उठ, चप्पल घाल. चप्पल ने सुवरता, कंबर बांध. कंबर कशाने बांधायचंय? सत्याने. काय? मी चप्पल घातली, कंबर बांधली, हातात काठी घेतली. बायबल सांगतं पेत्र दूताच्या मागे, दूत पेत्राच्या पुढे, डायरेक्ट पेत्राच्या घरात. बायबल सांगते तुला आज मी चिंताय, अगर जर मी सत्याने कंबर बांधली, अगर तो मार्ग मी अनुसरलाय तर चॅलेंज करतो प्रभू येशू मसीह पुढे त्याच्या मागे तुम्ही हेवन दरवाजा, स्वर्गाचा दरवाजा खुला असेल, कोणी रोखू शकणार नाही. पण जर मी फक्त एका काने ऐकून दुसऱ्या काने सोडून देईल आणि मी माझ्याच पाडे अनुसरील तर सॉरी मिळून सुद्धा सगळं
व्यर्थ होऊन जाईल. कारण आज 2000 सालापूर्वी प्रभू येशू मसीह या भूमीवर आला, तुमच्यासाठी माझ्यासाठी मारला गेला, क्रूसावर चिरला गेला. आज तोच खुदा तुम्हाला आणि मला घ्यायला येत आहे. तर ती चीर पडली, ती चीर भरल्या जात आहे. तर त्या चिरेमध्ये आपल्याला जायचं, चिरेच्या बाहेर नाही. जर चिरेच्या बाहेर गेलात तर बायबल सांगतं जगाच्या नाशाबरोबर आमचा सुद्धा नाश. तकलीफ येणार, कष्ट येणार, मी पुन्हा सांगतो, पण जो स्थिर राहणार तो वाचल्या जाणार. रोमकरपत्र 8 अध्याय 29 वचन मला पाहिजे लवकर. कारण ज्यांना त्याने पूर्वी ओळखले, आमेन. ज्यांना त्याने पूर्वी, हे आज नाही आपण म्हणतो ना आज या मंडळीत मी आलो ना, आज या चर्चमध्ये आलो, नाही, ही ओळख पूर्वीची आहे. फक्त एक समय होता, वेळ होता, आम्ही विखुरलो होतो, प्रभूने आम्हाला एकत्रित केले. आता प्रभूने आम्हाला एकत्रित केले, पण आम्हाला नाही आली इतर भी, आम्ही बाहेर बोलत फिरत होतो. आता आम्हाला काही गरज नाही. बायबल इथं काय सांगते की जगाच्या सामने त्याने आम्हाला एकत्रित केलंय. कशासाठी एकत्रित केलंय? तर आम्ही त्याच्या समोर समक्ष निर्दोष आणि पवित्र असावं. आम्ही तेच स्टेप सोडतोय आणि आम्ही जगाच्या याच्यामध्ये बोलत फिरतोय. काय फायदा होईल? बायबलचा किती स्पष्ट शब्द सांगतोय. ज्यांना त्याने पूर्वी ओळखले त्यांना त्याने हा आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्यास पूर्वी नेमले. आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे. किती मोठा ब्लेसिंग आहे हो. विचार करा का ख्रिस्ताने आम्हाला यासाठी नेमलंय का त्याचा पुत्र व्हावा, आणि आज नाही पूर्वी. आणि मग मला सांगा, जर त्याचा पुत्र आणि कन्या आम्ही आहेत तर आम्हाला आशीर्वाद नाही मिळणार का? आशीर्वाद कोण रोखू शकतं का आमचा? पण ज्या वेळेस आम्ही त्या पित्याच्या विरुद्ध वागू त्यावेळेस आमचा जगाच्या लोकांबरोबर नाश. का जसं आदामाला प्रभूने आपल्या पुत्राचं प्रतिरूप दिलं होतं, पूर्ण अधिकार दिला होता. सर्व पशु पक्षी माणसं जनावर सगळ्यावर तू धनी पण चालव. पण त्यालाही तिलाही थोडस काय आलं, जास्त ज्ञान आलं, आणि जास्त ज्ञान आल्यामुळे देवापासून दूर गेले आणि स्वतःचाही नाश आणि सगळ्या जगाचा नाशामध्ये घेतलं. आज पुष्कळ लोक तर हेच चाललंय. पुष्कळ लोकांचं थोडस काही मिळालं किंवा कळालं का संपलं, लगेच अर्ध्या गुंडात नवर देऊ. आपल्याला ते नाही व्हायचं. प्रभू तुझी दया आमच्यासाठी काफी, तुझी कृपा आमच्यासाठी काफी. हे कृपेचा काळ चाललाय तर पश्चातापी अंतःकरण मला दे, मला पवित्र आत्मा पाहिजे. याकोब म्हणतो प्रभू जोपर्यंत आशीर्वाद देणार नाही मी सोडणार नाही. आज आमच्या चिंता आहे का? का मला प्रभूचं दर्शन होऊ नये? का मला प्रभू दिसू नये? मला पाहायचंय, मला पाहायचंय. आणि मग पाहिजे तर प्रभू काय म्हणणार शिष्यांना? ज्या अंतःकरणाची शुद्धते धन्य देवाला पाहतील. मग कुणाविषयी वाईट विचारेल, कुणाविषयी आले झाले हे मी उडवणार तर प्रभू दिसल. कारण आमच्या पाप आमच्यामध्ये आड भिंत आहे. दुसऱ्याला नावं ठेवण्याचा अर्थ नाहीये. आम्ही जेव्हा दुसऱ्याचं वाईट चितवणार, दुसऱ्याविषयी वाईट चितवतोय तर आम्हाला देव दिसणारच नाही. ते बायबल सांगतंय. आणि जर देव दिसत नाही तर आम्हाला पवित्र आत्मा नाही. कारण आम्हाला त्याच्यासमोर जायचंय. त्याच्यासमोर जायच्या अगोदर आम्हाला इथे रूपांतर पाहिजे. कारण ते त्याने स्वतः करून दाखवलंय. अरे गोष्ट माझ्या मान परमेश्वराने करून दाखवली बद्दल. मग हे आम्हाला सुद्धा जीवनात घ्यावं लागेल. तसंच आम्हाला जीवन जगावं लागेल तर आम्ही त्याच्या राज्यात जाऊ शकतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतंय का पूर्वी त्याने नेमून ठेवले. कारण ज्याच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्येष्ठ पुत्र व्हा. बघा बायबल मध्ये सांगितलं येसावा हा ज्येष्ठ पुत्र होता, याकोब 2 नंबरचा होता. परंतु पवित्र शास्त्र सांगतंय येसावाने आपला ब्लेसिंग गमवला. कशासाठी? फक्त खाण्यासाठी. आज आम्ही ख्रिस्ताचा प्रताप म्हणतोय, प्रभूने पहिला मला निवडला म्हणतोय. कुठे गेला होता ज्येष्ठ पुत्राचा अधिकार तुमचा? आणि कुणासाठी घातला बसणार? काय मिळालं घालून? अरे आज कृपेचा काळ चाललाय तर बायबल सांगता आम्ही पश्चाताप करावा, परमेश्वराच्या चरणाजवळ पडावं, आणि जो आमचा आशीर्वाद गेलाय तो तुम्ही आजही घेऊ शकता. का? कारण कोणता काळ चाललाय? कृपेचा. कोणता? कृपेचा. पण अहंकाराने आणि गर्वाने जर भरलात तर तुम्ही किती पास्टर बदली केले तर चॅलेंज करून सांगतो काही रे फायदा होणार नाही. काही फायदा होणार नाही. कारण आज दयेचा धनी प्रभू येशू मसीह
आपलं कृपा करतोय, आपल्यावर दया करतोय, की माझ्या मुलाने माझ्या मुलीने ज्येष्ठ पुत्राचा अधिकार घ्यावा. कारण ज्यावेळेस ती वेळ निघून गेली, बायबल सांगतं येसावाने आठवण गायने राहिलं, पण त्याला वेळ राहिली नव्हती. नवीन करारामध्ये यहूदाने सुद्धा पश्चाताप केला, आठवण गायली, पण त्याला सुद्धा वेळ मिळाला नाही. आज आम्ही नक्की आहोत, आम्ही धन्य आहोत. या कृपेच्या काळात सत्य आम्हाला कळतंय. जर सत्य कळतंय, मग त्या सत्याला मी अनुसरतोय का मी माझ्याच मार्ग अनुसरतोय हे चेक करावं. कारण नवरीला जीवनाचा मुकुट देणं हे ख्रिस्ताला बरं वाटत आहे. हा माझा मेसेज आहे. कारण आज आम्ही लास्ट मिनिट मध्ये आहोत. आम्ही सगळ्यात परराष्ट्रीय म्हणतो आम्ही ख्रिस्ताची नवरी नवरी नवरी, आम्ही स्वर्गात गेलो. पण बायबल सांगते जर मी त्याची नवरी आहे तर मी त्याच्याच आज्ञेत राहील. पण मी जर सैतानाची नवरी आहे तर हे मी या कारणे ऐकले, या कारणे सोडील आणि सैतानाच्या क्रिया मी जीवनात येईल. हे बायबल सांगते. आणि म्हणून आज आम्ही त्याचे ज्येष्ठ पुत्र आणि कन्या व्हावं म्हणून त्याने आम्हाला आगाऊच नेमून ठेवलं होतं. एक समय होता का त्याने आपल्याला एकत्रित केले. मग जर त्याने आम्हाला एकत्रित केले तर मग आम्ही गमवायचंय का कमवायचंय तो प्रश्न ज्याचा त्याचा. कारण आदामाला बनवण्याच्या अगोदर त्याने काय केलं, सर्व बनवून ठेवलं होतं. सर्व बनवून ठेवलं 6 दिवसात, तर 5 दिवसात त्याने सगळं बनवलं. 6व्या दिवशी आदामाला बनवलं आणि आदामाला सर्व अधिकार दिलाय. बायबल सांगतं टोटली अधिकार, कुठलीही कमी गती नाही. फक्त एकच सांगितलंय, बागेच्या जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नकोस, फिनिश. एकच गोष्ट सांगितली. आज हवेने ते फळ खाल्लं, ती क्रिया केली, ब्लेसिंग शापित झाला. पण ख्रिस्ता दयेचा धनी 2000 सालापूर्वी आला. तो तुमचा आणि माझा ब्लेसिंग गेला होता. तो ब्लेसिंग पुन्हा तुम्हाला आणि मला देतोय. आज अगर तो ब्लेसिंग तुम्हाला आणि मला जर घ्यायचा असेल तर आज या जीवनाच्या भूमीवर मला प्रभूचा पुत्र आणि कन्या व्हावं लागेल. पुत्र आणि कन्या कधी होतात तर जर पवित्र आत्मा असेल तर रोम 8:14. कारण जितक्या देवाचा आत्मा चालवतो तितके देवाची मुलगी आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते जितक्या देवाचा आत्मा चालवतोय तितकेच देवाचे पुत्र आहेत. पण बाकीचे कुणाचे झाले मग? आणि पवित्र आत्मा कधी मिळतो? म्हणून आपल्याला आंधळ्या नगरी चौपट राजा नाही व्हायचं, तर प्रभूने निवडलंय त्याच्यामध्ये स्थिर राहायचंय. प्रभू दुनियात होणार संकट त्याच्यात इश्यू नाही. कारण आज हे कृपेचा काळ आहे. मला सांगा आज या कृपेच्या काळात एवढे कष्ट सुरू झाले आणि ज्या दिवशी प्रभू कृपा बंद करेल त्यावेळेस काय कंडिशन होईल? एक बारीक विचार करा. थोडा काय घेतो मी आज की आज आपण कृपेत आहेत. जरी संकटाला आपण प्रार्थना करतो, देव आपलं दया करतो, ठीक आहे. पण ज्यावेळेस तुला रॅप्चर मध्ये जाणार आहे, कृपा इस्रायल मध्ये जाणार आहे, इकडे काय सुटणार आहे? पिढा, बरोबर. पण त्यावेळेस काय कंडिशन होईल? थोडा बारीक विचार करा. कारण त्यावेळेस सगळ्या जगाचा रॅप्चर नाही होणार. तुला कुठे जाणार आहे? मग आकाशमध्ये. कृपा कुठे जाणार? इस्रायल मध्ये. आणि मग ते काय 2 वर्ष 3 वर्ष 10 वर्ष काय प्रभू जातो मला माहित नाही, बरोबर. पण त्यावेळेस जेव्हा हे बाकीचे उरलेले राहणार आहेत तेव्हा यांची कंडिशन काय होईल? आणि त्यावेळेस जर आम्ही त्यांच्यामध्ये राहिलो तर आमची कंडिशन काय होईल? थोडा बारीक विचार करा. जसा करोनाचा बारीक विचार करतात ना, तसा ह्यो विचार करा की ज्यावेळेस या परराष्ट्रीय मधली कृपा संपेल, कृपा काढून घेतल्या जाईल, कृपा इस्रायल मध्ये जाईल, तेव्हा आमची कंडिशन काय होईल? बारीक विचार करा बघा. कारण स्वर्गाचं राज्य एवढं सोपं समजू नका. कारण ज्यावेळेस इस्रायल मध्ये 1,44,000 हे मध्य आकाशमध्ये येतील, इथली तुलत जे कोण असेल ते मध्य आकाशमध्ये असेल, त्या दोघांचा मिलन तिथं होईल. त्यानंतर प्रभू या पुऱ्या जगामध्ये अग्नीचा वर्षाव करील. या अग्नीच्या वर्षावने त्या पूर्ण जगाच्या भूमीला तो जाळून भस्म करील आणि त्याच भूमीवर पुन्हा नवीन एदेन बाग बनवील. आणि त्याच एदेन बागेत तुम्ही आणि मी आणि माझा सर्व सामर्थ्य प्रभू येशू मसीह आमचा राजा असेल. आणि ज्यावेळेस तो आमच्यामध्ये असेल तर जो ब्लेसिंग नोहाच्या जीवनामध्ये होता तोच ब्लेसिंग तुमच्या जीवनात असेल. का? नोहाच्या दारूमध्ये कोण होता? त्यावेळेस लांडगा, बकरी, वाघ, सिंह सगळे एकत्रित राहिले. तीच कंडिशन ही तुमच्या आणि माझ्यासाठी असेल. पण त्याच्यासाठी
या जिवंताच्या भूमीवर माझं किती परिवर्तन झालंय. आणि म्हणून यशाचं पुस्तक 65वा अध्याय आणि 25 वचन लवकर आता बायबल काय सांगते. यशाया 65:25. लांडगा व कोकरू एकत्र चरतील आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल आणि धूळ सर्पाचे खाणे होईल. धूळ सर्पाचे खाणे होईल. आता मी मगाच सांगितलंय अब्रामाची संतान सुद्धा बरोबर आहे आणि सैतानाची संतान सुद्धा. मग आता आम्ही कोणाचे आहोत. कारण सर्पाचं खाणं धूळ धूळ पण लांडगा आणि बकरी लांडगा बकरी एकत्रित राहतील. सर्पाचं खाणं धूळ होईल म्हणजे जेव्हा कृपा निघून जाईल ना तर तोच सैतान यांना खायला सुरुवात करेल. कारण आपण म्हणतो पूर्वीचे लोक माणसं खायला उठतील. काय माणसं खायला उठतील. सर्पचा वंश एकमेकाला खायला सुरुवात करतील. का कारण सर्पाचं खाणं धूळ होईल. धूळ लक्षात ठेवा. वचन लांडगा व कोकरू एकत्र चरतील आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल आणि धूळ सर्पाचे खाणे होईल. माझ्या सर्व पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही. प्रेज द लॉर्ड. कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही. पण या पवित्र डोंगरावर जाण्याची लायकी झाली का हे मी नाही सांगत बायबल सांग. कारण दुल्हनला जीवनाचा मुकुट देणं हे माझ्या सर्व सामर्थ्य प्रभूला बरं वाटते. मग आज जर आम्हाला दुल्हन व्हायचं असेल तर मला त्याचे वचन आणि आज्ञा हे पाळावीच लागतील. वी मस्ट बॉर्न अगेन. तुझा दुसरा जन्म व्हावाच लागेल. कोण कोणाला म्हणाल. कोण कोणाला म्हणलं मी विचारतोय. ऐकायला आहे ना मला. गॉड ब्लेस यू. ऐकायला आहे ना मला. प्रभू येशू मसीह निकेदेमाला बोलला. काय बोलला का दुसरा जन्म झाल्या वाचून कोणीही देवाचं राज्य पाहू शकत नाही. आणि ते वचन सत्य आहे. सत्य आहे. लक्षात असू द्या. आज लोकांना पोटाच्या खाळ्या भरायच्या किंवा काय कमवायचं म्हणून नाही. सो मेंबर व्हा दशमलव चालू करा स्वर्गात गेले. ते आपल्याकडे टाइमपास नाही. जर कोकरू मेंढरू सिंह गाय बैल एकत्रित राहतायत त्या जर राज्यात त्या जिथं तुम्हाला मला उपद्रव नाही त्या राज्यात जर जायचं असेल तर या जिवंताच्या भूमीवर माझं काय होणं गरजेचं आहे. परिवर्तन. परिवर्तन हे मी नाही सांगत बायबल सांगतं. यशाचं पुस्तक 11वा अध्याय 6 ते 9 वचन होता प्लीज. आणि लांडगा कोकरापाशी राहील. कोकरापाशी राहील व चित्ता करडापाशी बसेल. आणि वासरू तरुण सिंह पुष्ट पशु एकत्र बसतील. पुष्ट पशु एकत्र बसतील. आणि लहान मूल त्यास वाट दाखवीत नेईल. आणि गाय व अस्वल एकत्र चरतील. त्यांची वस्त्र एकत्र निसतील. आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. आणि ताने बाळ नागाच्या बिळावर खेळेल. बायबल सांगतंय ताने मुलं नागाच्या बिळावर खेळतील. ताने मुलं वाहन सिंह यांना रस्ता दाखवतील. आता गेल्या 2 महिन्याचीच गोष्ट आमच्या नगर जिल्ह्यात नको करून सोडलं होतं. काय 8 वर्षाचे पोरं आजोबाच्या पोटातून उचलले ब्रदर. 8 वर्षाचा मुलगा आजोबाच्या कुशीतून उचलला का तर बाहेर रोडवर झोपले होते. आणि किती महाभयंकर. एका म्हणत होतं बड्डे झालाय साजरा. बड्डे साजरा करून आजोबा मांडीवर घेऊन बसल्यात. आलाय ना असा विचार उचलून लेकरू घेऊन गेलं ब्रदर. तिसगाव मधली गोष्ट आहे. मढी मधली गोष्ट आहे. मी का बोलतो इथं बायबल सांगतंय की ताने मुलं सिंहाबरोबर खेळतील. का कारण त्यावेळेस राजा कोण असेल. प्रभू येशू मसीह. हे 1000 वर्ष राज करण्याची जागा मी तुम्हाला दाखवतोय. 1000 वर्ष राज ज्या दिवशी आम्ही त्याच्यात असणार ती ही जागा असणार का जिथं मेंढरू लांडगं कोकरू बकरी गाय अस्वल सिंह सर्व एकत्रित राहतील. कसे
नोहाच्या दिवसात. कारण नोहाच्या तारवामध्ये प्रत्येक जातीची एक एक जोडी आतमध्ये होती. का? कारण नोहा म्हणला किती दिवस झाले, पण नोहाच्या बायकोने सांगितले किती दिवस झाले. कशावरून सांगितले? नोहा म्हणला आपण तारवत आहेत, अजून दिवस उजळले का नाही, किती दिवस झाले. पण नोहाच्या बायकोने सांगितलं कशावरून? कोंबडा हरवला दाखवलंच नाही. कोंबडीने अंडे घातले. का? कारण कोंबडीच्या अंड्यातून तिची उत्पत्ती होती. आणि मग ती नोहाला म्हणते, नोहा नोहा बघा हे 21 अंडे, म्हणजे दिवसाला कोंबडी एक अंड घालत होती. किती दिवस झाले म्हणे आपण तारवात आहेत, एवढे अजून एवढे दिवस बाकी आहेत. रिअल फॅक्ट आहे, हे बायबल आहे. हा दयेचा काळ चालू आहे. आपण आपलं जीवन त्या परमेश्वराला समर्पण करावं. या राज्यात जर तुम्हाला आणि मला भाग घ्यायचा असेल तर या भूमीवर आमचं परिवर्तन नाही. प्रभू आले आमचं सुधरू, प्रभू आले सुधरू. ते कोणत्या बाळगाने सांगितलंय हो? प्रभू येईल, ज्याला अग्नी आहे तोवर घेतला जाईल. बायबल सांगतंय एली अलिशा समोर ठेवायचंय. प्रभू उतरला, एलियाचं जीवन त्याला आवडलं होतं. एलिया स्वर्गावर, सेम कंडिशन. अलिशा खाली राहिलाय, पण अलिशाने सच्चाई माणसाची सेवा केली, त्याचा दुप्पट वाटा अलिशामध्ये आला. पण हात अलिशिया आणि गेहजी, मी मिरवला 3 दिवस कंटिन्यू प्रेयर दिला. हेच मेसेज दिले, लक्षात ठेवा की जो गेहजी आणि अलिशिया, गेहजी अलिशिया, गेहजी वेगळ्या रूपने वागलाय. आता पण अलिशियाकडे आणि आता पण जगात ब्लेसिंग मिळवू शकला नाही. पण एली आणि अलिशिया, एली आणि अलिशिया एका मनात. अलिशियाने एलियाची सेवा खऱ्या मनाने केली आणि म्हणून त्याचा दुप्पट वाटा मिळाला. पण ज्यावेळेस एलिया गेला, अलिशा त्याच्या जागेवर उभा राहिलाय. त्याच्यानंतर गेहजी हा अलिशाची सेवा करतोय. पण बायबल सांगतं गेहजीचं मन जगी गोष्टीवर लागलं होतं. तो खऱ्या मनाने अलिशाची सेवा करत नव्हता आणि म्हणून जो ब्लेसिंग त्याला मिळायचा होता तो मिळू शकला नाही. ब्रदर, लक्षात ठेवा. का? कशावर प्रूफ होत आहे? ज्यावेळेस ते श्रीमंतीच्या मुलाला दुखण्याने घेरलं होतं, मरण आलं होतं, अलिशा काय म्हणला, ही काठी घेऊन जा आणि त्या मुलाला लाव. पण ते मुल त्याच्याकडून जिंदा झालं का? नाही ब्रदर. शेवटी अलिशा गेला, अलिशाने फुंकार मारला, तो मेलेला मुर्दा जिंदा झाला. जिंदा झाला. आणि मग ह्या गेहजीचं काय कंडिशन होती ही कधी प्रगट झाली? गॉड ब्लेस यू, नामान कोळ्याच्या वेळेस. कशावरून? का ज्यावेळेस तो नामान कोळी अलिशाला देण्यासाठी रुपये सोने वस्त्र घेऊन आला, तो म्हणला तू 7 वेळा डुबकी मार, तू नीट होतील. तो नीट झाला. तो आला म्हणे महाराज हे घ्या. म्हणला नाही, तू तुझा घेऊन जा. का? कारण नामाला माहित होतं मी याच्यात ऋणी राहू शकत नाही आणि म्हणून मी त्याला एवढं देऊन येतोय. पण याला माहित होतं मी जर याचे रुपये वस्त्र घेतले तर माझ्या देवाचा महिमा होणार नाही. का? उद्या नामान म्हणाल मी त्याला एवढं दिलंय म्हणून त्याने मला नीट केलंय. लक्षात ठेवा कुठं कनेक्टिंग आहे. बायबल सांगतं या गेहजीच्या मनात ते चांगले वस्त्र, रूप, सोनं फिट झालं होतं. आणि जेव्हा नामान निघालाय, हा गेहजी त्याच्या मागे पळत गेला आणि काय म्हणला, महाराजांची आज्ञा आहे का त्यातलं काही सामान 2 धगे आणि रूप आणि चांदी दे. तो म्हणला मी तर महाराजांसाठी चाललो होतो, सगळं घेऊन जा. इकडं प्रभू अलिशाला दाखवतोय आणि मग जेव्हा तो घेऊन आला, अलिशा म्हणतो कुठे गेला होता गेहजी तू? महाराज इथंच आहे, कुठेच नाही गेलो. अरे तू रथावर चढला असता, माझा मन तुझ्याबरोबर होता. तो खुद आज मी जिंदा आहे, आज मी जिंदा आहे. त्या जीवाचा परमेश्वराची मी सेवा करतोय. याद रखना, हा जर तोच फिट ऑप्शन आहे तर चॅलेंज करून सांगतो कुठे काय घडतंय आपण 100% पाहू शकतो ब्रदर. परंतु विश्वास ठेवणारे सगळे सारखे आहेत का? नाही ब्रदर, नाही. त्याच्यासाठी आज आम्हाला जर 1000 वर्षात राज्यात पदार्पण करायचं असेल तर आज या भूमीवर तो पवित्र आत्मा मला पाहिजे. आणि जर पवित्र आत्मा नाहीये तर ह्या जगाच्या नाशाबरोबर आमचा काय होईल? नाश. हे पक्क. आणि जर तुम्हाला आणि मला तारणात जायचंय तर वचन पुढे. ताने बाळ नागाच्या बिळावर खेळी हा आणि थान तुटे मुली हा पुरुषाच्या गुहेवर आपला हात ठेवी. हा माझ्या सर्व पवित्र पर्वतांवर कोणी उपद्रव
कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही. किंवा नाश करणार नाही. कारण जसे पाणी समुद्राला व्यापते, जसे पाणी समुद्राला व्यापते, तशी पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने भरेल. तशी पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने भरेल. मग जर मला जर यहोवाचं ज्ञान मिळवायचं असेल तर मला जीवनात काय घ्यावं लागेल? नम्रता. काय घ्यावं लागेल? नम्रता. आणि नम्रता जर घेतलं तर माणूस एकमेकाचे पाप कबूल करणार, सोडून देणार आणि तेव्हा दयेचा धनी प्रभू येशू तुझ्या आत्मेने मला तू भर. आणि ज्यावेळेस तो दयेचा धनी प्रभू येशू मसीह आमच्यावर तुमच्यावर दया करील, पवित्र आत्मेने भरतो, त्यानंतर मी ख्रिस्ताची नवरी होईल. पण जर पवित्र आत्मा नाही तर मी ख्रिस्ताची नवरी नाही. आणि म्हणून आपण नेक्स्ट वीक मध्ये पाहूया काय मी ख्रिस्ताची नवरी आहे काय. हा मेसेज आपण पुढच्या रविवारी स्टार्ट करू. प्रभू तुम्हाला आशीष करू. त्यामध्ये आहे प्रार्थना कर. ज्या बहिणीने दशमौतीला दान दिले त्यांना प्रभू आशीष करण्यासाठी. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 स्तुतीस पात्र भयाशोग्य आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू लॉर्ड गॉड त्या महान प्रभू येशू मसीहाच्या नावाला उपकार आभार मानतो. माझ्या बाप्पा माझ्या दयापा दयाकली कृपा अनुग्रह कृपा हरकले करता बाप्पा मागील आठवभर उत्तम प्रमाणे सांभाळचं रक्षण केलं पा. शपथ पवित्र पाळी संधी आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडली पा. सुंदर दिवस आयुष्यात जोडला पा. तेव्हा महान दयेबद्दल पा लाखो लाख धन्यवाद तुकार आभार मानतो पा. जगाचा विचार केला तर पा अनेक शास्त्री बाप्पा त्यांना आश्चर्य पाहायला मिळाले. अनेक शास्त्री जग सोडून गेले पा. आणि दुःखात कष्टात शुद्ध अशी कृपा केली आम्हाला सांभाळ केलं रक्षण केलं. महान देवबद्दल आपला धन्यवाद तुकार आभार मानतो. आमच्याकडून कळत नका जे काही चुका झाले जे काय पाप झालं पा जे काय अपराध झालं जे काय ते इच्छेचे विरोधात वागलं तर माझ्यासमोर पा हे कृपेच्या काळामध्ये आपण त्या क्षमा करण्यासाठी विनंती करू पा. विषयकृती सेवकाच्या मुखाचा तापा घेतला पा. त्यांच्या घरी कृपा आम्हाला आत्मिक भोजन तू खाऊ घातलं पा. त्या आत्मिक भोजनाबद्दल ते वाचनाबद्दल पा लाखो धन्यवाद तुकार आभार मानतो पा. वाचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी पा इथं बसल्या प्रत्येकाला तू सहाय्य कर, तू मदत कर. प्रत्येकाचं मन तो उघडण्यासाठी विनंती करतो बाप्पा. शास्त्र बघा प्रत्येकाला समजण्यासाठी तो पा तू ज्ञान देतो बुद्धी देण्यासाठी विनंती करतो बाप्पा. जसं प्रभू येशू मसीह वचन पेरलंय बाप्पा त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी पा त्या वचनाप्रमाणे जीवन टिकण्यासाठी आपण प्रत्येकाला तू सहाय्य करतो मदत करण्यासाठी विनंती करतो पा. तर मनुष्याचं पुत्र करून प्रभू येशू मसीह बीज पेरतो पा. खरोखर सैतान प्रभू ते वचन चोरतो बाप्पा. त्या ठिकाणी निधन फेरतो माझ्या बाप्पा. विनंती करतो प्रार्थना करतो बहीण भाऊ पा बाहेर जातील बाप्पा. वचन घेऊन त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी मदत कर पा. सैतान वचन चोरण्यासाठी पा सैतान बोलण्यासाठी जीवन बदलण्यासाठी विनंती कर. बसल्या प्रत्येक बहीण भावाला पवित्राचा अभिषेक कर बाप्पा. हर एक बहीण भावाला तो अग्नीचा बाप्तिस्मा देण्यासाठी विनंती कर पा. जितके देवाचे पुत्र आहेत पवित्र खरोखर त्या पवित्र आपल्या भरण्यासाठी विनंती कर. जीवन बदलण्यासाठी विनंती कर पा. अभिषेक होत्या सेवकाच्या आठवड्याचे सर्व प्रोग्राम तू ब्लेसिंग करण्यासाठी विनंती पा. ज्याच्या ठिकाणी तुझं नाव घेऊन जाते पा. प्रत्येक सर तू ब्लेसिंग करण्यासाठी विनंती कर पा. एक आठवड्याचे प्रोग्राम देखील झाले बाप्पा ते ब्लेसिंग करण्यापूर्वी आभार मानतो पा. देखील आठवड्याचे सर्व प्रोग्राम तू ब्लेसिंग कर पा. थ्री फास्टिंग हो जा पा. ते देखील ब्लेसिंग करण्यासाठी विनंती कर पा. मंडळी शुद्ध पवित्र होण्यासाठी परफेक्शन मध्ये येण्यासाठी पा सहाय्य करतो मदत करण्यासाठी विनंती कर पा. जे बहीण भाऊ उतरते पा प्रत्येकाचं रक्षण करण्यासाठी विनंती कर पा. एवढं तू शक्य पा ज्यांचा देह अशक्य माझ्या पा त्यांना तू शक्तीने सामर्थ्य भरण्यासाठी जेणेकरून ते देखील उपास उतरते पा. तू दैनिक कृपया करण्यासाठी विनंती कर पा. येशू मसीह तू मोशाला म्हटला पा त्याच्या मंडळी शुद्ध कर खुदातून जीवन प्रत्येकाला शुद्ध पवित्र जीवन जगण्यासाठी पा. खेडे पाठवून उतरण्यासाठी प्रत्येकाला मदत कर. तुझं करण्यासाठी विनंती कर पा. जेणेकरून या ठिकाणी बाबा तिसऱ्या दिवशी पा तू आमची भेट आम्ही विश्वास देऊ पा. प्रत्येक जीवात पण शरीर तुझ्या विनंती कर पा. जे काय दान झाले दशमान झालं पा ते देखील आशीर्वाद करण्यासाठी विनंती कर पा. ते बहुगुण कर त्याचा उपयोग कर माझ्या पा. जसं विधवेच्या 2 टेलर तू आशीर्वाद केला आपण जीवन बहिणी भाऊन हात पुढे गेला पा. हरेकाला तू ब्लेसिंग कर पा. दशमान झालेला त्याला देखील ब्लेसिंग करण्यासाठी विनंती त्याला तू प्रतिभेदण्यासाठी विनंती कर पा. आठवडे सर्व कारण ब्लेसिंग कर पा. आमच्यामध्ये जे कोणी बिमार आहेत पा प्रत्येक चांगल्या करण्यासाठी विनंती कर पा. जे कोण जे काही इच्छा धरून आले पा हरेकाची मागणी पूर्ण करण्यासाठी विनंती कर पा. विषय कृपा महिना उजडला बापा. कृपा जे बहीण भाव अजून येऊ शकत पा प्रत्येकाचे मार्ग तू मोकळण्यासाठी विनंती कर पा. प्रत्येकाच्या मनामध्ये तू कार्य करण्यासाठी विनंती कर पा. कारण भूमिकुणाचा नाश व्हावा ही इच्छा नाही पा. हरेकाला ताण असून इच्छा नाही पा. प्रत्येकाला वचन संगती मिळण्यासाठी मदत कर. सर्व मार्ग मोकळण्यासाठी विनंती कर पा. बापाला बोलण्याचा मोका दिला चुका आभार मानतो पा. मान सन्मान गौरव तुला दे पा. प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र पा. आमेन.
हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर माग नाही, आणि जसे मी आपल्या ऋणातून सोडले तसेच तू आमच्या ऋणे माग सोड, आणि आम्हाला परीक्षेचा नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. 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 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, शांती आणि समाधान आपणा सर्वांवर आता आणि सर्व काळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत असो. आमीन. सर्वांना प्रेज द लॉर्ड.